सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत दादर पश्चिम येथील दत्ता राऊळ मैदानात आणि तिथल्या या विभागातल्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत आणि अगदी माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज तुम्ही इथे कल्ला करणार आहात, धमाल करणार आहात, मजा करणार आहात, हे नक्की, हो की नाही? अजून जरा येऊ द्या. एवढं पण नको. आपण ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळ्या छान मजा करणार आहेत. व्हेरी गुड, क्या बात आहे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला हा मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. पहिल्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि सुरू करूया आपला हा पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. नाव काय? सौ जान्हवी प्रसाद परब. खेळाचं नाव काय आपल्या? हे कधी सांगणार मला? हेच तर सांगितलं, नाव काय विचारलं तुम्हाला? हा, सोहळ्या सख्यांचा. ते आपल्या कार्यक्रम मालिकेचं नाव आहे. आपल्या खेळाचं नाव काय? खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. क्या बात आहे. आता या खेळामध्ये आपण उखाड्यांची स्पर्धा घेणार आहोत आणि त्यासाठी जोड्या केलेल्या आहेत. आणि बघूया प्रत्येक जोडीमधली जी ताई उत्तम उखाणे घेईल तिला मिळणारे बक्षीस. ती असेल या कार्यक्रमाची आपली विजेती. प्रत्येक जोडीची एक विजेती असेल. ठीक आहे, तर पहिली ही जोडी आहे. तर आपण ताई, नाव काय? सौ जान्हवी प्रसाद परब. जान्हवी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. आणखी काय हवंय? मला कशाला काय हवंय? मग माझ्याकडून काय हवं ऐकायचं? तेच 20 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती? भरपूर. तेच आम्हाला ऐकायची. काय प्रगती? नाही सांगू शकत. हा, गुपित आहे. गुपित आहे, पण तरी पण काय प्रगती बाबा? सगळ्यात बाबतीत खूप छान प्रगती आहे. हरकत नाही. 20. भाऊजी काय करतात? पोलीस खात्यात. मी काय बोललेलो नाहीये. मी काही बोललेलो नाहीये. हा, काही हरकत नाही. काही हरकत नाही ना. भाऊजी शांत आहे, प्रेमळ आहेत, हो. आहे. व्हेरी गुड. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौवंदना दीपक जाधव. आणि माहेर कुठलं? पुण्याचं. पुण्याचं. आणि सासर? सातारा. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? ते पोलीसमध्येच ATS ला. सगळेच भाऊजी पोलीस खात्यामध्ये आहेत. नीट विचार करून बोलावं लागणार आहे मला. आता काय खरं नाही बाबा. हा, बरं, हे आधीचं सगळं एडिट करा. हे काही ठेवायचं नाही आपण. हा, फक्त नाव विचारलं एवढं मी ताईंचं. हा, व्हेरी गुड. ताई, भाऊजींचा स्वभाव कसा आहे? शांत आहे. शांत आहे. व्हेरी हो. गुड. तुमचं लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज arrange मॅरेज आहे? हो. व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 17 वर्ष. 17 वर्ष. 2 मुली आहेत मला. मी काही विचारलंच नाहीये. मी काही विचारलेलं नाहीये. मी सांगते ना तुम्हाला आधी. बरं, तुम्हाला सांगायचं हरकत तुमचं नाही. काम कमी करते. माझं काम कमी करतायत. व्हेरी गुड. हरकत नाही. आणि आता आपण उखाड्यानं सुरुवात करूया. आणि आता ही जी आपली पहिली जोडी आहे त्याच्यामध्ये बघूया कुठली ताई उखाणे अगदी सॉलिड घेते, भन्नाट घेते. ती ताई असेल विजेती. ठीक आहे, पर्यंत आपण ह्याच ताईंपासून सुरुवात करूया. ताई, पहिला उखाडा होऊन जाऊ दे, खणखणीत. पावसाचं पाणी पडतंय ओढ्याला हळूहळू. पावसाचं पाणी पडते ओढ्याला हळूहळू. अगं ये, हा. तुझे मिस्टर बघ पळतायत कोणाबरोबर हळूहळू. काय बोलतायत? भाऊजींबद्दल काय बोलतायत नाही, हे? बोलू दे. तर ह्याच्यावरती तुमचं उत्तर द्या व्यवस्थित, मस्तपैकी. हा. बशात बशा 32 बशा. बशात. बशी बशी. अच्छा, हा. बशात बशा 32 बशा. दीपकरावांचं नाव घ्यायला सांगतात इथे सर्व बसलेल्या म्हशा. तुम्हाला मशा म्हणाली. बरं, मला एक सांगा, मगाशी बोलले ह्यांच्यावरती का राग आहे तुमचा? अरे ती पण आली ना सगळे. अच्छा, हा. अच्छा, सगळे. हा, बरं, ठीक आहे, हरकत नाही. सगळ्यांना मशा म्हणाली, तुम्हाला पण म्हणाली. असू दे ना, प्रेमाने म्हणाली. अरे बापरे. मैत्रीण आहे. भाऊजींचं काय खरं नाहीये बाबा. हा, होऊन जाऊ दे. उकाणा घ्या म्हटलं की उकाणा काही सुचत नाही. हा. उकाणा घ्या म्हटलं तर उकाणा काही सुचत नाही. हा. कोणाकोणाचं नाव घेऊ काही सुचतच नाही. याच्यावरती पटकन एक उखाणा जाऊ द्या. उत्तर द्या ह्याच्यावरती. व्हेरी गुड. 1 बॉटल 2 ग्लास. एक. बोलू का? बोला, आता काय वेळ पण झालेली आहे. हा. 1 बॉटल 2 ग्लास. दीपकराव माझे फर्स्ट क्लास. हो. 1 बॉटल 2 ग्लास. हा,
आता तुमचा एकदम फर्स्ट क्लास उखाणा होऊन जाऊ दे. आहेस तू गोरी समजू नकोस परी, आहेस तू गोरी समजू नको परी. तुझ्यापेक्षा आमची मोलकरीणच बरी. तुमच्यावरती काय राग आहे यांचा मला काही कळत नाहीये. मैत्रीण आहे ना ती माझी. मैत्री म्हणून एवढा राग मैत्रीण करायचा. चालतं सगळं, हा? चालतं. तुम्ही त्यांना म्हशी म्हणतायत, ते म्हणतायत मोलकर्णीपेक्षा काय मोलकर्णी बरी. आता ह्याच्यात तिथे उत्तर झालंच पाहिजे. पाणीपुरी मध्ये आहे आंबट गोड पाणी. पाणीपुरी मध्ये आहे आंबट गोड पाणी. पाणीपुरी मध्ये आहे आंबट गोड पाणी. हा. दीपकराव माझे राजा मी त्यांची राणी. क्या बात आहे. ह्याच्यावरती उत्तर द्यायचंच आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. ताई ऐक ना. हा, खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. हा. मी त्यांची मांजर ते माझे आहेत बोका. पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. कीर्ती ज्ञानेश्वर हिराव. कीर्ती ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष पूर्ण झाली. माहेर कुठलं धुळे. आणि सासर? सासर पण धुळे. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? भाऊजी पोलीसमध्ये. काय बोलायलाच नको आता, काय बोलणार मी. तर कसा स्वभाव आहे भाऊजींचा? व्यवस्थित एकदम? छान आहे. छान आहे एकदम. तुमचं अरेंज मॅरेज ना तुमचं पण? नाही लव. मग मला माहिती होतं लव्ह मॅरेज. हिने मला सांगितलं अरेंज मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे ना? Very good. अरेंज मॅरेज. Arrange marriage आहे सॉरी ना? हा अरेंज मॅरेज. नक्की सांगा. हा, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई तुमचं नाव सांगा. राधिका सायनाथ झोटिंग. राधिका ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 17. 17 वर्ष. 17 लागले. 17 आता लागले. मेलापासून. आणि बाहेर कुठलं? माहेर नाशिक. आणि सासर? वणी. वणी. अच्छा, व्हेरी गुड. अरेंज मॅरेज हा. हो की नाही? व्हेरी गुड. 17 वर्ष झालेली आहेत. हो काय प्रगती? हो आहे ना. तेच, काय प्रगती? 2 मुलं आहे. हा, प्रगती काय तर 2 मुलं आहेत. हरकत नाही, चांगली छान आहे प्रगती. आता आपण उखाण्यांची सुरुवात करूया. तिथून सुरुवात करायची? बरं ठीक आहे. ह्या ताईंचं म्हणणं आहे की इथूनच ह्या ताईंकडनं सुरुवात करूया. त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया, त्यांचा वयाचा मान ठेवूया आणि सुरुवात करूया इथूनच. हा, कपाळी लावली चंद्रकोर. हा. ज्ञानेश्वर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर. क्या बात आहे. व्हेरी गुड. 1 - 1 2 0. एक मिनिट थांबा, हे काय ते गणित घालतायत मला. हा, काय? 1 - 1 2 0. सायनाथ इज माय ब्युटिफुल हिरो. अरे ह्याच्यावरती उत्तर द्या तुम्ही. चांदीच्या वाटीत हा. खडी साखरेचे खळे. चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खळे. खडी साखरेचे खडे. ज्ञानेश्वर रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांपुढे. क्या बात आहे. व्हेरी गुड. आता काय उखाडा पटकन. इंग्लिश मध्ये चहाला म्हणतात टी. अरे बापरे. सायनाथाचं नाव घ्यायला 500 रुपये फी. नाव घ्यायचं असेल तर पैसे ठेवायचे. बरं, साईनाथराव ह्यांचे मग बरं. लग्न केले ह्यांनी, नाव घेणार या ऐकायचं तुम्हाला. आणि पैसे द्यायचे आम्ही. ऐकायचं तुम्हाला. म्हणून तुम्ही म्हणून आमच्याकडनं पैसे घेणार. हो बरोबर हे असं आहे, बघितलं. हा हा, हरकत नाही. आता ह्याच्यावरती तुमचं होऊन जाऊ दे उखाणा. शेवटचा उखाणा मस्तपैकी खणखणीत. हा. इंग्रजी भाषेत हा. चंद्राला म्हणतात मून. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते हा. अहिर रावांची सून. वा, क्या बात. व्हेरी गुड. कसे अगदी आहे त्या साजूक एकदम माझंच गेलं. सात्विक. अच्छा, हे तुम्ही घेणार होतात? अरे बापरे. मग आता आता झाले वांदे. हा, आले इथपर्यंत आले. हा हा, व्हेरी गुड. नाही, पावशेर रवा हा. पावशेर खावा. साईनाथाचं नाव घ्यायला 101 रुपये ठेवा. बरोबर आहे ना मग? आल्यापासून पैसेच मागतायत तुम्ही. 500 रुपये ते नाही देतात, 101 वरती आलात. हरकत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आता आपण उखाण्यानं सुरुवात करूया. पहिल्यांदा कोण उखाणा घेणार आहेत? तुम्ही कते? तुम्ही घेते. क्या बात आहे. हा, गव्हाचं पोत गव्हाचं पोत. सुईनं उसवलं. गव्हाचं पोत सुईने उसवलं. गव्हाचं पोत सुईनं उसवलं. ह्यांच्या नवऱ्याने ह्यांना पावडर लावून फसवलं. खरंय? पावडर लावून फसवलंय? नाही ते हा? गोरेच आहे. ते गोरेच आहेत. मग ही ताई काय सांगते ह्याच्यात? त्याचं उत्तर देईल. धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी करतात धनाची पूजा. करतात धनाची पूजा. महिश्रावांच्या जीवावर मारते मी मजा. बघ, कळलं का? त्यांच्या जीवावर मजा मारते माझी ताई. पावडर लावून फसवलं नाहीये. काय पण सांगे. हा ताई, होऊन जाऊ दे आता दुसरा उखाणा. ह्याच्यात उत्तर पाहिजे. हा, रेशमाच्या शर्टला. कोणाच्या? रेशमाच्या? रेशमाच्या शर्टला. रेशमाचा. अच्छा, हा हा, रेशमाचं रेशमाचा. हा. धागा. धागा. हा, रेशमाच्या शर्टला सोन्याचं बटन. रेशमाच्या शर्टला सोन्याचं बटन. आमच्या सर्जरावांना आवडतं बोकड्याचं बटन. मटन.
बटन की बटन काय ते धावा. मटन मटन बोकड्याचं मटन. बोकड्याचं मटण आवडतं. व्हेरी गुड, क्या बात आहे. काय एक एक घा तुमच्या आहोंना काय आवडतं एकदा होऊन जाऊ दे आता. गरमागरम भाजी, नरम नरम पाव. महेशराव आहे तसे बरे पण खातात खूप भाव. व्हेरी गुड, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ह्या जोडीमध्ये ज्या ताईंनी उत्तम उखाणा घेतलेला आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन ताई. खूप छान उखाणा तुम्ही घेतलेला आहे. व्हेरी गुड, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दुसऱ्या जोडीमधल्या विजेत्या आहेत ज्यांनी साजूक तुपातले उखाणे घेतलेले आहेत. खूप खूप अभिनंदन ह्या ताईंचं. आणि जी आपली पहिली जोडी होती त्या जोडीने खूप छान उखाणे घेतले आहेत. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन ह्या ताईंना द्या. आता त्यांनी बरं मीच देतो, द्यायची हरकत नाही. तुमच्या वतीने मी त्यांना देतो. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी सांगतो. नियम असे आहेत की संगीत सुरू झाल्यानंतर प्रत्येक ताईने कंपल्सरी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून बक्षीस. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे खुर्च्यांच्या मधून वगैरे जायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. संगीत थांबलं की तुमच्या बाजूची जी खुर्ची रिकामी खुर्ची आहे ती जरा जरी मागे गेली तुमच्या तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची जी रिकामी खुर्ची आहे ती पकडायची. आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं हवी आहेत, हवी आहेत. हा ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा पटकन 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 बसून घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा सावकाश सावकाश. हा व्हेरी गुड. इथे इथे आहे, लवकर लवकर या साईडला इथे आहे. हा 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 इथे 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 या साईडला इथं इथे 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 या लवकर. हा या ताई जवळजवळ बागेत फिरतायत. हा हा व्हेरी गुड. हा इथे 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 या साईडला इथे इथे या साईडला इथं इथे इथे ताई एक रिकामी खुर्ची इथे नाहीये 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 तरी करत इतक्या फिरत आल्या. बोला तर म्यू म्यू. नुसतंच म्यू कसं बोलतंय. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. हा द्या बाबा एकदाच म्युझिक काय ते. संगतीनं माझ्या तू येशील काय. आज संगतीनं तुझ्या मी येणार ना. यार संगतीनं तुझ्या मी येणार ना. तुझ्या कीर्तीची राणी मी होणार ना. गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. तुझा कापूर डोला जसं कोल्याचं झालं. माझा काळीचा घोडा त्यात मासून झालं. माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. हा हा पटकन बसून घ्या, पटकन बसून घ्या. व्हेरी गुड. हा पटकन पटकन पटकन. हा एक आहे एक आहे एक तिथे 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 लवकर एक एक जाते या साईडला एक लवकर इथं इथे इथं आहे नाहीये हरकत द्या. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि या ताई खुर्ची मध्ये आहे. आणि या ताई खुर्ची मध्ये आहे. हा आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. बघूया कुठली ताई पटवते खुर्ची. हा बघूया आता कुठची ताई पटकन खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक
झी कंप्लीट. हा प्लीज कोण बोलणार प्लीज. हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्युझिक प्लीज. क्या बात आहे. हो 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 पटकन पटकन पटकन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि सांगितल्याप्रमाणे ज्या ताईंनी उत्तम नृत्य सादर केलं, ज्या खूप छान बिंदासपणे नाचत होत्या, अगदी आपण त्यांना देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहेत या. व्हेरी गुड. खूप छान तुम्ही नृत्य सादर करत आहात. खूप छान नृत्य तुम्ही सादर केलं. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईंनी खुर्ची पटकवलेली आहे, ज्या अंतिम विजेत्या झाल्या आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळते हे बक्षीस. क्या बात आहे. याच आनंदात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ताईनं तुम्हाला सांगतो खरंच खूप मजा येते. तुम्ही छान धमाल करताय. तुम्हाला पण बरं वाटतंय की नाही. हा इथे येऊन अगदी माहेरी आल्यानंतर सगळे तुमचे हट्ट पुरवले जात आहेत, मनासारखं खेळलं जात आहे, हो की नाही. छान वाटते की नाही. पण असं सगळं छान चालू असताना ना एक अबोला मात्र असतो. आणि तो अबोला आपण आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव निलिमा विनोद अडांगळे. ताई कोणाबरोबर अबोला आणि किती वर्षाचं आहे. मी स्वतः पोलीस कॉन्स्टेबल आहे. माझी एक मैत्रीण आहे प्रमिला यादव म्हणून. तिच्यासोबत आता 2 महिने झाले अबोला आहे, की जिची आणि माझी 22 वर्षापासूनची मैत्री आहे. ॲक्च्युली 22 वर्षापासूनची तुमची मैत्री आहे. हो. आम्ही सोबत पोलीस भरती झालो, सोबत पोलीस ट्रेनिंग केली. नंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही सोबतच नोकरी करत आहोत. आणि आत्ताही आम्ही एकाच पोलीस स्टेशनला आहोत. एकाच पोलीस स्टेशनला एकाच पोलीस स्टेशनला आहोत. बाजूबाजूला तुम्ही बसता. हा आम्ही बाजूला बसतो. आणि बोलत नाही. आम्ही बोलत नाहीये. आणि किती वर्षापासून चाललंय हे. फक्त 2 महिने झाले. 2 महिने झाले. हो. पण असं काय कारण म्हणजे अर्थात तुम्ही जर सांगू शकणार म्हणजे असेल तर. कसं असतं माहितीये का, आपल्याला लहान बहीण असली ना की आपण तिला सारखं असं कुठल्याही कारणाला आपण तिला अडवत असतो. तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस. म्हणजे हेच कारण झालं की मी तिला असं बोलली अच्छा. की तू हे करू नको, तू का करते. म्हणजे मला मोठी बहीण असल्याचं असं फील व्हायचं म्हणून मी तिला बोलत होती. अच्छा. तिला त्याचा राग आला आणि मग आम्ही तर दोघी बोलत नाहीये. पण मग या 2 महिन्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी कधी बोलायचा प्रयत्न केला. हा म्हणजे असं आम्ही कामानिमित्त बोललो. अच्छा. कामानिमित्त फक्त, असं पण मैत्रीण म्हणून नाही. हाच अबोला होता. आणि प्रमिला तुला तेच सांगायचं आहे की गैरसमजातून आपण बोलत नाही आहे आणि आपली मैत्री अशीच राहणार. पण हीच मैत्री असते हे की नाही. हीच मैत्री असते. आपली मैत्रीण बोलत नाही आहे आणि त्याचा त्रासही होते, डोळ्यातनं पाणी येते. पण ताई मी नक्कीच सांगतो की आपला हा भाग बघितल्यानंतर किंवा हा निरोप तुमचा त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते नक्की तुम्हाला फोन करतील, तुमच्याशी बोलायला येतील आणि तुम्हाला हवे तितके सेल्फी काढतील. पण ताई आज तू इथे आलेली आहेस, माहेरी आलेली आहेस, तर हा भाऊ तुला असंच पाठवणार नाही आहे. तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचं आहे आणि या ताईंची ओटी भरायची आहे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला. ताई आज मनातली तू सगळी खंत बोलून दाखवलीस, व्यक्त झालीस, ओटी भरली गेली आहे. कसं वाटतंय. खरोखर खूप छान वाटतंय. सन TV मराठीचे मी मनापासून आभार मानते की मला कुठली तरी गोष्ट कोणापर्यंत तरी पोहोचवायची होती आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती माझ्या मैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचेल अशी मला आशा आहे. थँक्यू व्हेरी मच दादा. खूप छान वाटते ताई. मगाशी रडलात तुम्ही, हरकत नाही. पण आता हे जे चेहऱ्यावरती हास्य आहे ना असं छान, हा हे असंच राहू दे. छान. क्या बात आहे. व्हेरी गुड. कसं वाटतंय.
कसं कसं वाटतंय? खेळ खेळून कसं वाटतंय? संगीत खुर्ची घेऊन कसं वाटतंय? बक्षीस मिळवून कसं वाटतंय? एकमेकींना हसून कसं वाटतंय? आणि आता पुन्हा सासरी जाताना कसं वाटतंय? एकाच्याही चेहऱ्यावरती आनंद नाहीये. पण तेच असतं ना, माहेरी आल्यानंतर हाच तर आनंद असतो की जावंसं वाटत नाही, पुन्हा आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये जावंसं वाटत नाही. हा, आणि मला सुद्धा असं खरं तर वाटतं की ना, अजून काही वेळ तुमच्याबरोबर सहवास मिळायला पाहिजे, काही वेळ अजून तुमच्याबरोबर काही खेळ खेळले पाहिजेत. पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल माझ्या मस्ती करणार तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. व्हेरी गुड, क्या बात आहे.